नमस्कार. तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मंजूर झालेला आहे? जिल्ह्यानुसार त्याची यादी जाहीर झाली आहे. मराठवाड्यामध्ये किती जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये किती पीक विमा मंजूर झाला आहे, विदर्भामध्ये किती आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती आहे, संपूर्ण जिल्ह्याचा हा पीक विमा तुमच्या जिल्ह्यानुसार काय झालेला आहे, मंजूर झाला. आता तुमच्या जिल्ह्यात किती पीक विमा भरपाई तुम्हाला मिळणार आहे, मंजूर झाला आहे, कधीपर्यंत मिळणार आहे? तर मराठवाड्यामध्ये जर सुरुवात केली तर एकूण टोटल 1760 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे. आणि सुरुवात करूया मराठवाड्यापासून जर केलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आता याच्यामध्ये दोन आहे. एक स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार पीक विमा आहे आणि पीक कापणी प्रयोग भरपाई याच्यानुसार. आणि टोटल जर पाहिलं असेल तर एकूण भरपाई छत्रपती संभाजीनगर 88 कोटी 21 लाख रुपये. त्याच्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार 83 कोटी 38 लाख आणि पीक कापणी प्रयोगानुसार 4 कोटी 83 लाख. तर टोटल जिल्हा आणि त्याची एकूण भरपाई आपण या ठिकाणी घेऊया. तर छत्रपती संभाजीनगर 88 कोटी 21 लाख रुपये. जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण भरपाई जालना जिल्ह्याला 263 कोटी 40 लाख रुपये मिळणार आहे. बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्याला 212 कोटी 76 लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्ती मिळणार आहे. धाराशिव जिल्हा 231 कोटी 5 लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आहे. परभणी जिल्ह्याचा विचार केला तर सर्वाधिक परभणी जिल्ह्यात एकूण भरपाई 426 कोटी रुपये 55 लाख रुपये शेतकऱ्याला मंजूर झालेले आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 357 कोटी रुपये 21 लाख रुपये एवढी पीक विमा मंजूर झालेला आहे. हिंगोली जिल्ह्यात विचार केला तर 181 कोटी 5 लाख रुपये. लातूर जिल्ह्यासाठी कुठलाही भरपाई अजून आलेली नाहीये. असे 3 जिल्हे महाराष्ट्रातील ते पण घेणारे पूर्वी. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका. बुलढाणा जिल्ह्यात जर विचार केला तर 144 कोटी 23 लाख रुपये बुलढाण्यासाठी मंजूर झाले. अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर एकूण भरपाई 60 कोटी 80 लाख रुपये अमरावतीसाठी आहे. अकोल्याला 66 कोटी 64 लाख रुपये. वाशिम जिल्ह्याला 10 कोटी 74 लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी आहेत. यवतमाळ जिल्ह्याला दोन्हीसाठी 29 कोटी 81 लाख रुपये मंजूर झालेत. वर्धा जिल्ह्याला 115 कोटी 90 लाख रुपये मंजूर झालेत. नागपूर जिल्ह्याला 56 कोटी 5 लाख रुपये मंजूर झाले. आणि भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर फक्त स्थानिक नैसर्गिक आपत्ती 4 लाख रुपये फक्त आणि फक्त भंडारा जिल्ह्याला मंजूर झालेत. गडचिरोली जिल्ह्याचा जर विचार केला तर 5 कोटी 38 लाख रुपये मंजूर झालेत. चंद्रपूर जिल्हा भरपाई नाही, गोंदिया जिल्हा भरपाई नाही आणि लातूर जिल्हा भरपाई नाही. महाराष्ट्राच्या 3 जिल्ह्याला भरपाई अजून त्या ठिकाणी नाही किंवा सविस्तर माहिती नाही. आता पुणे जिल्ह्याचं 2 कोटी 89 लाख रुपये भरपाई मंजूर आहे. सोलापूर जिल्हा पीक कापणी प्रयोगासाठी 95 लाख रुपये सोलापूरसाठी आहेत. सांगलीला दोन्हीमध्ये म्हणून 2 कोटी 85 लाख रुपये मंजूर आहेत. सांगली जिल्हा झाला. कोल्हापूरला 8 कोटी 71 लाख रुपये कोल्हापूरला मंजूर झाले. सातारा जिल्ह्यामध्ये 4 कोटी 10 लाख रुपये मंजूर झालेला आहे. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यात फक्त 3 लाख रुपये मंजूर झाले. धुळे जिल्हा 29 कोटी 1 लाख रुपये धुळे जिल्ह्यात मंजूर झालेले आहेत. नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर 8 कोटी 13 लाख रुपये नंदुरबार जिल्ह्याला मंजूर झाले. जळगाव जिल्हा पीक कापणी प्रयोग फक्त 9 लाख रुपये मंजूर आहेत. ठाणे जिल्हा काढणी पश्चात जे काही नुकसान झालं होतं त्याच्यासाठी 7 कोटी 1 लाख रुपये. रत्नागिरी जिल्हा काढणी पश्चात नुकसान 68 लाख रुपये. सिंधुदुर्गसाठी 1 कोटी 57 लाख रुपये. आणि टोटल महाराष्ट्रामध्ये 3 जिल्हे जर सोडले तर संपूर्ण जिल्ह्यासाठी विमा भरपाई जी आहे ती मंजूर झालेली आहे. तुमच्या जिल्ह्यानुसार ही संपूर्ण यादी आलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल ती संपूर्ण यादी मिळणार आहे. त्यामुळे आपला टेलिग्रामचा ग्रुप, व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. तिथं संपूर्ण तुम्हाला माहिती मिळेल. आपल्या चॅनल नवीन असताना तर चॅनलला सुद्धा एकदा सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकरी बंधूंसाठी हा व्हिडिओ शेअर करून द्या. ठीक आहे.